तनयाचा काटा तर दूर झाला, एक धोका कायमचा संपला. वासंती, अगं काय हा वेडेपणा आहे? कारण मी संपावर. कदाचित या संपामुळे वासंती अजून संकटात पडू शकते. दोघांना समोर उभं कर, कानाला धरून विचार. आणि आय एम सॉरी दादा, पण मी तुमचा आवाज रेकॉर्ड करतोय. काकूंची सगळी कामं जर तुम्ही एक दिवस करून दाखवलीत ना, तर त्या त्यांचा संप मागे घेतील. हे आव्हान मी स्वीकारतो. पेपर कुठे ठेवला मी? हा, एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग काय? हा, कोण कोण आहात? कोण तुम्ही? आणि सकाळी सकाळी दुसऱ्याच्या घरात काय करताय? आम्हाला अस्मिता मॅडमनी पाठवलं. अच्छा अच्छा, बर. वासंती, वासंती, वासंती. काय हो? अगं बघितलंस का कोण आलंय ते? अस्मिता मॅडमनी पाठवलंय त्यांना, त्यांचे असिस्टंट. हो ना? हो, मगाशीच आलेत ते. अच्छा, म्हणजे हे मलाच आत्ता कळतंय. बर, तुम्ही काही चहा वगैरे घेणार का? नाही, घेणार नाहीच आहेत ते. चालेल. चालेल म्हणतायत. जा, चहा टाक जा. हो. काय चहा काकू नाही करणार, मग कोण करणार? चहा तुम्हाला करायचा. मी? हो. अहो, तुमच्या चॅलेंजची आठवण करून द्यायला आलोय मी. एक्झॅक्टली. म्हणजे आपलं जसं ठरलं होतं ना तसं. सकाळचं दूध तापवण्यापासून रात्रीची सगळी आवरावर करेपर्यंतची सगळी कामं तुम्हाला करायची. हा, मग त्यात चहा, नाश्ता, जेवण, केरवारा, दुनी भांडी, किरकोळ कामं आहेत. करेक्ट. किरकोळ ना? फारच किरकोळ आहे. हा हा, म्हणजे ही सगळी कामं मी नीट व्यवस्थित करतो का नाही ते तुम्ही अगदी पाळत ठेवून बघणार. अच्छा, आम्ही पाळत नाही ठेवणार तुमच्या. अच्छा अच्छा, मग ठीक आहे. ठीक आहे दिलीपराव, पाळत आम्ही नाही ठेवणार. मग कोण? जयेश. जयेश, जयेश, तू तुझ्या आई बाबांना एकसारखंच मानतोस ना? ऑफकोर्स. ग्रेट. मग आता तू आमचा अंपायर. हा, ओके. ओके काय? दिलीपराव, लागा कामाला. आपण चहापासूनच सुरुवात करू. चहा ना? करतो ना. काय, तुमच्या हातचा चहा घेऊनच जातोय. करेक्ट. हा, त्याच्या आधी रूल सांगूया आपण. काय? रूल नंबर 1, कुणाकडूनही काम करून घ्यायचं नाही. हा, बर. ओके. रूल नंबर 2, वासंती काकूंना कामं सांगायची नाही. रूल नंबर 3, सगळ्यात महत्वाचं, कुठलंही काम टाळायचं नाही. ओके. ऑल द बेस्ट. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. नाव. मॅडम, दिलीप काकांना मस्त चॅलेंज दिलं का तुम्ही? घरातलं काम करताना त्यांची उडालेली धांदल बघायची आहे मला. पण तुम्ही सिद्धेश्वर आणि बंडूजीला पाठवलं. अगं म्हणाली आपणही जायचंय नंतर तिथे. सीडी बंडू काही पूर्ण दिवस नाही थांबणार आहेत. म्हणजे तुमचं काय प्लॅन आहे? सांग. चहा घे आधी. हो. उकळला उकळला. हा. आता साखर. कशी नशिबान थट्टा आज मांडली. टाकताय ना? किती टाकू? 17.5 ग्रॅम. अहो, ग्रॅम काय? चमचे किती टाकू सांगा ना. चमचे नका टाकू, चमच्यानं साखर टाका. टाका टाका. बस चालू दे तुमचं. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा थांबवा. काकू बसा. हो. कचरा. हा आणते. दिलीप काका, काय रे? कचरेवाला आलाय. वासंती, अगं कचरेवाला आलाय, बघ तर जरा. हो बघते.
चॅलेंज 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 दिलीपराव, तुम्हाला जावं लागेल कचरा टाकायला, कारण कचरा टाकणं हे सुद्धा घर कामाचा एक भाग आहे. त्यामुळं आज मान तुमचा. पण मी चहा करतोय ना. हा, मग काकू पण रोजची घरची कामं सांभाळून सगळं करतातच ना. जाऊ जा, असं बटाट्याच्या डोळ्यानं बघू नका माझ्याकडे. जाऊ. हा, लवकर या. काय ओतू जाईल. हा तू तो तू हा, या या. काय डबा घाण आहे रे. या लवकर. हो आणा लवकर कचरा. अहो हा, ते डस्टबिन परत घ्यायचं असतं. परत घ्यायचं असतं. हो. मग हे कधी सांगणार? तो घेऊन गेल्यावर. हा दे रे. या तो झाडू दे. झाडू माझी आहे. हा जा घेऊन. ठेव. हा, चॅलेंज. चला एक काम झालं. हा. आता दुसरं काम. काय? अरे काय हे दूध उतू गेलं. अहो गॅस कमी नाही का करायचा? केला असता, मग पण चॅलेंज तुम्ही घेतलेलं. सगळा कट्टा घाण झालाय. हो, मग कट्टा पुसून घ्या. हो हम्म. पुसायचं कशाने? पडकी कुठे ठेवतात हे बायका? शोधा शोधा. आमच्या मॅडम म्हणतात की शोधलं की सापडतं. शोधा. एक कापड तुम्हाला सापडना. हा आवाज मी हिम्मतला ऐकवणार आहे. बघूया तो आवाज ओळखतो की नाही. त्यावेळी मला तुझ्याशिवाय तिथे कोणी नको. ही तुला दिलेली शेवटची संधी. म्हणजे दिलीप काकांच्या नाटकाच्या उद्घाटनाला सिद्धेश्वर आणि बंडूजी गेले आणि समारोपाला आपण जायचंय. मॅडम, कसला विचार करताय आणि चहा पण नाही घेतला तुम्ही? घेते ना. घ्या ना चहा घ्या. घ्या. हा हा हा. अहो घेऊ दे तरी. हो घ्या ना. काय झालं? ह्यो काय चाय? अहो याच्यापेक्षा आमच्या ढिंगळी पिंगळी गावच्या टपरीवरचा चहा चांगला असतो. डिंगरी पिंपरी असं गाव आहे आमच्याकडे. अच्छा अच्छा. हा, या चहाला ना 10 पैकी 3 मार्क पण मिळणार नाही. नशीब काढा नाही बनवला. चला निघतो. निघताय? हा, बरं दिलीपराव, येतो आम्ही. हा या ना. अंपायर लक्ष ठेवायचं. पार्शिलिटी करायची नाही. निघताय ना? थांबू? नाही निघाच. दिलीपराव, इथं जवळपास कुठे टपरी आहे का हो? का हो? चहा घ्यायचा. बर आमचं आम्ही बघून घेतो. निघा आता. टाकू येतो. ऑल द बेस्ट.
बाबांनी फ्रीज मधनं अंडी काढलेली आहेत, बाबांनी एकत्र 4 अंडी घेतलेली आहेत, बाबांनी ती अंडी ट्रे मध्ये ठेवलेली आहेत आणि बाबा नेक्स्ट स्टेप करणार आहेत. बाबांनी डबा हातात घेत, येस मसाला आहे त्या डब्यामध्ये आणि बाबा आता ऑमलेट तयार करणार आहेत. बाबा येस, बाबांनी चमचा शोधतायत. बाबा चमच्याने काय करताय? काय झालं, काय पडलं? तुम्हाला जमणार आहे का? जमणार, सगळं काही जमणार. अरे काम काय असतात रे, यू करून दाखवतो काम. एकतर मला तुझं तोंड बंद करायचं आणि त्या अस्मिताची जिरवायची आहे. आज तुमच्यासाठी मस्त ऑमलेट पाव करतो का नाही बघ नाश्त्याला. हा अंडी आहे, कांदा आहे. जयेश तू एक काम कर, तू पाव घेऊन ये जा. बाबा पण नियमाप्रमाणे पाव पण तुम्हीच आणायचे आहेत. मुस्काट फोडीन, सारखे नियम 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 करू नको. जा पाव घेऊन ये. आणतो. हा बघत राहा कसं करतोय ते. अहो बटन तुटे. गॅस पेटवायला एवढा वेळ लागतोय बघ कसं पटकन पेटलाय. हा हे अंड घेतलं आणि आता काय झालं, काय शोधतोय? अहो आधी तेल गप्प बस, मध्ये बोल नकोस. मला कळतंय तुला ऑमलेट पाव मिळाल्याशी मतलब नाही. हा मग बघ हे बघ. मॅडम एक विचारू, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? म्हणजे तुम्ही काही बोलत नाही पण असं. नाही अगं, काहीच नाही, खरंच काहीच नाही. डाग आहे का काय? हे हसतोस काय? आय आय हा आय. कंपनीच्या कामाचं काही वाटत नाही रे. त्या कामाची कशी सवय असते ना. ही कामं कशी आपल्याला पहिल्यांदाच आपण करतोय त्याच्यामुळे हात भरून आल्या इतकंच. बाबा जरा इकडे बघा. पॅन्ट वर घ्या. पॅन्ट वर करू. हा ब्रश लावा. ब्रश इथे. हा आता हसा जरा. फोटो काढला. अहो लगेच स्टेटस अपडेट करतो. बाबांचं नवीन चॅलेंज. हे काहीतरी गाढवपणा करू नकोस. अहो मुस्काट फोडीन. नॉनसेन्स. अरे रे रे रे, अरे काय रे हे डाग. हा ही काय पॅन्ट वापरायची पद्धत झाली? रस्त्यात नाही तर का झाडत पुसत येतो काय? हे हे असले डाग पाडून आणतोस पॅन्टीला. केवढे डाग पाडले? ये तू आता इकडे ये, हाताने घास. मी नाही, मी अंपायर आहे. कानफाट फोडेन सारखा अंपायर केला तर इकडे ये, आत ये. पण बाबा ये जरा कष्ट कर. नुसतं खातो बस बस. बाबा काय करताय? हा मला मगाशी हसत होत असं ना. आता हा डाग काढ ना. घे पॅन्ट हातात घे. हा घास थोडा वर कर. काढू का आता फोटो? काय करतोय ना. हा शाबास. काय झालं आता कळतंय मला आईला किती कष्ट पडत असतील ते. ही पॅन्ट धुवायला एवढा त्रास होतोय. मी सगळ्या पॅन्ट पहिले अल्टर करून घेतो. आता अक्कल आली. हे बाई इथे राहिलाय बाग. अहो तुम्ही भांडी विसरताना 2 कप फोडले आणि ऑमलेट सुद्धा करपवले तुम्ही. ए गप्प बस. तुला एकदा बोलायला दिलं ना की तुझ्या तोंडाचा पट्टा सुरूच राहतो. काय तर म्हणे कप फुटले. तुझ्या हातनं कधी कप फुटले नाहीत का? ऑमलेट करपलं आणि काल तुझ्या हातनं भाजी करपली होती, त्याचं काय? अहो काल जेव्हा माझी भाजी करपली होती ना तेव्हा तुम्ही मला 1000 कामं सांगत होतात म्हणून करपली ती. मी मग आणि मी तुम्हाला ऑमलेट करताना एकदाही डिस्टर्ब केलं नव्हतं. आणि मी जेव्हा रोज कामं करते ना तेव्हा माझ्या मदतीला कोणी नसतं.
तुमच्या मदतीला निदान जयेश तरी होता. मी नाही काम बिम करणार. अरे अहो मी अंपायर आहे. ए तू 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 हसतेस काय? हा हसतेस काय? डोक्यात जाऊ नकोस माझ्या. धुणी भांडी झाडू पोछा सगळं दुपारी 1च्या आत करून मोकळा होतो का नाही बघ. हा आणि जेवण जे त्याला ना जेवणाचीच पडलेली असते कायम. मिळेल ते सुद्धा मिळेल दुपारी 1च्या आत. हा दिलीप, यापेक्षा कठीण काम रोज कंपनीत करतोस हे तर तुझ्यासाठी काहीच नाही. तुला हे जमणार, नक्की जमणार. काय हो, काय झालं? हा हे टेन्शन आलंय, हं? म्हणजे गोंधळ उडालाय. ते कसं आहे ना की माझं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. नाही, मी ऑफिसला गेलेलो असलं की तू कसं मोकळेपणानं काम करतेस तसं तू इथं असताना मला मोकळेपणा जाणवत नाहीये. तू असं कर, तू बाहेर जा. काय? कुठे? कुठेही जा ना, म्हणजे देवळात जा, लायब्ररीत जा, कुठेही जा. आणि 2 वाजायच्या आत घरी परतू नकोस. हा बरं, जा. ठीक आहे. हा बाबा काय नक्की जमेल ना? जमेल, नक्की जमेल. आता ते कसं जमवायचं ते मी बघतोच. मॅडम यांना एकही काम धड करता येत नव्हतं. घरी जाऊन मलाच सगळी कामं करावी लागणार असं दिसतंय. काकू, आपण आधी तिथे जाऊन बघूया तर खरं. मला तर ना त्यांनी कामात घातलेला गोंधळ बघून चांगलं सुनवायचंय त्यांना. बायकांना कमी लेखणारी माणसं ना डोक्यातच जातात माझ्या. काय समजतात काय स्वतःला? आणि तुम्ही ना आधी मनाली, मला काय वाटतं, इतरांनी एखाद्याचं वर्तन सुधारण्यापेक्षा त्याला आत्मपरीक्षण करायला लावणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यातूनही जर तो माणूस नाहीच सुधारला तर कायदा आहेच की. काकांनी आपल्याला 2 वाजता बोलावलंय ना? आता 1:30 वाजले. आपण एक काम करू, आपण आत्ताच घरी जाऊ, म्हणजे आपल्याला कळेल काका खरंच काम करतायत की काही लबाडी करतायत. चला. अरे तू तर वेळेच्या आधीच आलीस आणि यांना पण घेऊन आलीस. तुम्ही नक्की काय करताय हे पाहायला आलोय. मी काही केलेलं नाहीये आणि करणारही नाहीये. म्हणजे तुम्ही पैज हरलात हे कबूल करताय तर? बोला ना काका, तुम्ही गप्प का आहात? आता तुम्हाला वासंती काकूंच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. मॅडम, धुणी भांडी केर लादी सगळं झालंय आणि किचन सुद्धा आवरून ठेवलंय. हे सगळं तुम्ही केलं? येस, सवयीनं आणि शिस्तीनं
कंपनीत मी अशीच कामं करतो. ज्यावेळी मी हे काम पूर्ण केलं त्यावेळी घड्याळामध्ये 1:17 झाली होती. जयेश कुठे? अभ्यासाला बसलाय. मी दिलेला नाश्ता करू. जयेश जयेश, आम्ही तुला मुद्दाम इथे थांबवलं होतं. खरं सांग, घरातली ही सगळी कामं तुझ्या बाबांनी केली? जयेश बाळा, सगळं काही नीट सांग बरं का. हो. यांनी केली की तुझ्याकडून करून घेतली? नाही, बाबांनी माझी मदतही नाही घेतली. अहो त्याला काय विचारताय? धुणी, भांडी, कचरा, अगदी स्वयंपाक सुद्धा झालाय. एक मिनिट. या, सगळं जेवण तयार आहे. वरण, भात, भाजी, पोळी. अस्मिता मॅडम, तुम्ही असं का नाही करत? तुम्ही दोघी आता आलाचा तर जेवूनच जा. नाही बघा तरी माझ्या आजची चव कशी लागते ते. हा या या. मला माफ कर, मी चुकले. मला वाटतं मीच कुठेतरी कमी पडत होते. जी कामं तुम्ही इतक्या सहज गतीने केली ती करायला मला इतका त्रास का होत होता? ऑफिसमध्ये मी जे काम करतो ना ते तू करू शकत नाही, पण तू घरी जे काम करतेस ते मी तुला सगळं करून दाखवलं ना. मी आता सगळी कामं निमूटपणे करीन, कसलीही तक्रार करणार नाही. का अशी एकदम बुद्धी तुला कशी काय झाली? तू तर संप पुकारला होतास, यांना घेऊन पोलिसात जाणार होतीस, स्त्रीमुक्ती संघटनावाल्यांना बोलावणार होतीस ना. मी चुकले, पाया पडते मी तुमच्या. थांबा काकू. इतक्यातच माफी मागण्याची घाई करू नका, कारण कधी कधी जे डोळ्यांना दिसतं ते खरं असतंच असं नाही. अहो काय बोलताय तुम्ही? आणखीन कसले पुरावे हवेत तुम्हाला? काका मला सांगा, जेव्हा सकाळी काकू घरी होत्या तेव्हा तुम्हाला साधा चहा आणि ऑमलेट सुद्धा बनवता येत नव्हतं, आणि मग त्या बाहेर गेल्यानंतर, रादर तुम्ही त्यांना घरातनं बाहेर घालवल्यानंतर अचानक तुम्हाला सगळा स्वयंपाक करता आला. काय मिळालंय काय तुम्हाला? जादूची कांडी का अल्लाउद्दीनचा दिवा? सवयीचं काम नसलं म्हणजे एखाद्या वेळी माणसाकडनं चूक होते ना. अच्छा, पण मग काम केल्याच्या काहीच खुणा कशा नाही दिसत? कारण मी सगळं चकाचक करून ठेवलं होतं. भाजी तुम्ही चिरलीत ना, मग भाजीचा न वापरता येणारा भाग कुठे? अहो किती विघ्न संतोषी आणि शंकेखोर बाई आहात तुम्ही. काय मॅडम, मला कचरा आवडत नाही. मी एक सुसंस्कृत नागरिक आहे. मी तो कचरा उचलला आणि गेटवरच्या बाहेरच्या कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकला. म्हणजे काय, वासंतीचं उद्याचं काम सुद्धा आम्ही आजच करून टाकलं. हा नाही, मला नाही पटत हे सगळं. काका प्लीज तुम्ही खरं सांगा,
खरंच तुम अस्मिता मॅडम प्लीज प्लीज ही चौकशी थांबवा. मला यांचा मोठेपणा पटलाय. काकू आपण प्लीज प्लीज थांबवा ही चौकशी. ठीक आहे, चल म्हणाल. आता इथे थांबून खरं खोटं करण्यात काहीच अर्थ नाही. येतो आम्ही. जयेश, तुला तुझी चूक लक्षात आली आहे ना? मग आता यापुढे स्वतःची पायरी ओळखून वागायचं, कळलं? तुम्ही म्हणाल तसं वागेन. आई प्लीज, तू स्वतःकडे एवढा कमीपणा घेऊ नकोस. कारण जयेश, मला का गप्प करताय? आई बाबा खोटं बोलतायत. त्यांनी मला सुद्धा धमकावून गप्प बसवलं होतं. हेच मगाशी का नाही बोललास जयेश? आता यावर काय म्हणणं आहे तुमचं काका? याचं काय ऐकताय? आईच्या डोळ्यातलं पाणी बघून खोटं बोलला तू. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय कळेलच. प्रत्यक्षच पाहू आपण. म्हणाली हा कॅमेरा, यात सगळं रेकॉर्ड झालं. अरे तू का माझ्या मागे मागे फिरतोयस? अहो बाबा, कचरा नाही का काढायचा? अरे मग काढून टाक ना. मी कसं काढणार? का? तुम्ही काढायचा. चॅलेंज. अरे हो, चॅलेंज नाही का? या. हे काय? सूप आहे. अहो याच्यातच तर कचरा भरतात. आईला बघितलंय ना मी काम करताना. मला पहिल्यांदाच बघतोय. खटक्यात गेलं तुझं ते सूप. हा? आणि काय रे, लाज वाटत नाही तुला? बापाला असली कामं सांगतोस? अहो अंपायर आहे मी. मुस्काट फोडेन. अंपायर. अरे बघ, आता इथं जे काही होईल ना ते कुणाला सांगायचं नाही. पॉकेट मनी बंद करून टाकीन तुझा. हा, आणि आईला घरातून हाकलून देईन, समजलं? अहो पण गप्पा बस. अहो तुमचा निरोप मिळाला ना म्हणून धावत धावत आले बघा. नाही, बरं झालं ते. काय झालं, काल अचानक माझी बायको आजारी पडली. असतंय काय? खरंच आजारी पडली आहे. अहो तुम्हाला नाही, मेसेज. अच्छा अच्छा, मेसेजला असला तर. हा, तर त्यामुळे काय झालं की ती आजारी पडली आहे आणि ती आत्ता सुद्धा दवाखान्यातच गेली आहे. त्यामुळे घरातली सगळी कामं तशीच राहिली आहेत. धुणी भांडी, झाडू पोछा, स्वयंपाक पाणी. शांताबाई प्लीज, तुम्ही आजच्या दिवस ही सगळी कामं कराल का? एक मिनिट. हा हा हा, आजच्या दिवस तुम्ही सगळी कामं कराल ना? अहो हे बघा, मला टाइम नाही. आताच फोन आला की नाही. एक मिनिट. बाळा, तू इथं काय करतोस? तुला अभ्यास नाहीये का? आपण प्लीज जा, अभ्यास कर. हा, चांगले मार्क मिळव. हा, जा अभ्यास कर. हा, तर शांताबाई एक मिनिट. बसला का रे अभ्यासाला?
हो बाबा, अभ्यासालाच बसलोय. शांताबाई पैशाची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही म्हणाल तितके पैसे मी देईन, पण प्लीज प्लीज आजच्या दिवस ही सगळी कामं करा. प्लीज करा ना. वय वय समज करते मी. पण दुपारी 1 वाजायच्या आत सगळी कामं आटोपली पाहिजे. जा आतमध्ये, सगळी कामं पसारा पडलाय तसाच. जा. म्हणजे घरातली सगळी कामं शांताबाईंनी केली? फोन कसं लागत नाही? इकडे हॅलो. हा, मंजुताई खानावळवाल्यांचा फोन नंबर आहे ना? हा, मी दिलीप राऊत बोलतोय. झाली सगळी कामं झाली? वय वय समधी कामे झाली. अरे क्या बात है शांताबाई, क्या बात है. अगदी कामं. अरे आपण आला. वा वा वा. हे घ्या डबा. तुम्ही फोन केला त्याप्रमाणे मंजुताईंनी डबा भरलाय. संध्याकाळी रिकामा डबा नेतो मी. नाही असं करू नका. मी तुम्हाला हे डबे आत्ताच रिकामे करून देतो. थांबा तुम्ही. शांताबाई लवकर हे सगळे डबे जरा रिकामे करून द्या. हा, सावकाश. 5 मिनिटं थांबा. ठीक आहे, देतो आत्ता लगेच. तुम्ही मंजुताईंच्या खानावळीतून डबा मागवला? एवढा खोटारडेपणा केलात? तुम्ही काकूंवर आणि जयेशवर दडपण आणायचा प्रयत्न कराल ह्याची कल्पना होतीच मला, आणि म्हणूनच मी सीड आणि बंडूला इथे कॅमेरा लपवायला सांगितला होता. शिरराव, काम झालं. मी उगाच तुम्हाला मोठं मानत होते, आणि तुम्ही इतका खोटारडेपणा केला. साधा आमटी भात जरी करून खायला घातला असतात तरी मी मानलं असतं तुम्हाला, आणि माघार घेतली असती. पण तुम्ही काय काका, अहो घेतलेलं आव्हान पूर्ण करणं तर सोडाच, पण प्रामाणिक प्रयत्नही नाही केले तुम्ही. ह्या सगळ्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? स्वतःला खूप तत्वनिष्ठ सुसंस्कृत म्हणवता ना, मग या सगळ्या प्रकाराचं काय एक्सप्लेनेशन आहे तुमच्याकडे? तिच्या समोर हार कबूल करायला मला कमीपणा वाटलं, आणि हारून सुद्धा आयुष्यभर रुबाब गाजवायचा होता ना यांच्यावर. स्वतःला आणि जयेशला नवीन मोबाईल घेऊ शकता, पण काकूंसाठी वॉशिंग मशीन नाही घेऊ शकत. वर्षानुवर्ष काकूचे काम करत आलाय, ते काम एक दिवस करायला लागलं तर लगेच कामवाली बाई बोलवलीत ना. मग हेच काकूंसाठी नाही करतायत तुम्हाला? मला लाज वाटली पाहिजे या सगळ्याची. आई, मी सुद्धा चुकलोय, तुझ्याशी वाईट वागलोय. मला नवीन कपडे नको, पॉकेट मनी नको. तुला घरकामात मदत करेन, हवं तर पार्ट टाइम जॉब करेन. शाबास जयेश, पण हेच तू खूप आधी करायला हवं होतंस, तर आज तुझ्या आईवर ही परिस्थिती झाली नसती. नाही अस्मिता मॅडम, पण तरीही मला आता या माणसासोबत नाही राहायचं. आई थांब, मी पण तुझ्यासोबत येतो. चल जयेश. थांबा, तुम्ही दोघेही जाऊ नका. वासंती, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. यापुढे मी तुझ्याशी असं कधी नाही वागणार. मला क्षमा कर वासंती. आज मला कळलं घरातली कामं सुद्धा किती कठीण असतात ते. वासंती, अगं तू घरातलं हे सगळं सांभाळते म्हणून तर मी दिवसभर जास्तीत जास्त वेळ बाहेर राहू शकतो.
मी तुझ्या वागण्याचा गैरफायदा घेतला, सतत तुला दडपणाखाली ठेवलं वासंत. प्लीज तू हे घर सोडून जाऊ नकोस. अगं तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ग वासंत. वासंती मला क्षमा कर, पण तू हे घर सोडून जाऊ नकोस प्लीज. बायको म्हणून मानाचं स्थान मी तुला कधी देऊ शकलो नाही वासंत. चुकलं माझं. छान बोललात का, पण काय आहे ना, आम्ही जर कॅमेरा लपवला नसता तर तुम्ही कायम काकूंना छळतच राहिला असता. अहो का उगाच मेलेल्याला मारताय. माझी चूक मी कबूल केली आहे ना. हवं तर मी माफी लिहून देऊ का सगळ्यांसमोर? नाही, ते तर तुम्हाला करावंच लागेल. किंवा आपण असं करूयात ना, हे सगळं टीव्हीवर दाखवूया. नाही नाही, असं नका करू अस्मिता मॅडम. यांना यांची चूक मान्य आहे ना. उगाच घरातल्या गोष्टी बाहेर कशाला. जगासमोर यांचे वाभाडे नको. शेवटी काही झालं तरी माझा नवरा आहे तो. पाहिलं, काकूंना घराबाहेर काढायला निघाला होतात ना तुम्ही, आणि आता त्याच तुमची बाजू घेत. ही निष्ठा, ही सहनशीलता, ही क्षमाशीलता फक्त स्त्री आज दाखवू शकतात. तुमचं ऑफिसचं काम काय हो 8 तास असतं, फार फार तर 10 तास. शिवाय तुम्हाला कॅज्युअल लिव्ह, सिक लिव्ह, पेड लिव्ह सगळ्या मिळतात, सगळ्या फॅसिलिटीज असतात. पण घरातल्या बाईचं काम वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास असतं. तर स्वतः कितीही आजारी असलं ना तरी घरासाठी राब राब राबत असतात दिवस रात्र. स्वतः एक वेळ उपाशी राहतील पण घरच्यांचं पोट भरलं पाहिजे याची काळजी घेतात. आणि तुम्ही यांना कमी लेखता का? तर या कमवत नाहीत, स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत म्हणून का? सहन करायची सवयच आहे त्यांना म्हणून छळून घ्यायचं आपण. सॉरी अस्मिता मॅडम, यापुढे मी वासंतीशी असं नाही वागणार. वासंती या घरची लक्ष्मी आहे याची जाणीव ठेवूनच वागेन मी. कशावर? नाही म्हणजे आम्ही गेल्यानंतर पुन्हा यांना त्रास देणार नाही याची खात्री काय? तुमची माफी आणि यापुढे चांगलं वागण्याची हमी लेखी द्यावी लागेल. ठीक आहे, मी लिहून देतो. जयेश, जरा एक पेपर आणि पेन देतोस? हो आणतो. काकू, यांनी जर पुन्हा त्रास दिला तर लगेच फोन करा मला. जयेश, काळजी घे आईची. काकू, आता आम्हाला निघायला हवं. थँक्यू. येते काकू. मला इथे इथे का आणलं इथे?
हे कोण आहेत हे? हिम्मत हे मी तुम्हाला सत्य शोधण्यासाठीच इथे बोलवलंय. हे बघा, घाबरू नका, अजिबात काळजी करू नका आणि तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं खरं खरं सांगा. म्हणजे कशाबद्दल सत्य सांगायचं? आम्ही दोघ जण वाट बघतोय आता कधी आजी आजोबा होणार याची. आता आयुष्यात आणखी काहीही नकोय. आता आम्हा दोघांचं सुख स्वप्न म्हणजे फक्त तुम्ही दोघं. काय रे अभि, अस्मिता घरात नाहीये का? नाही, आणि एवढ्या रात्री गेलीये कुठे? आणि तू जाऊच कसं दिलंस तिला? दलीला नाही गेला आयुष्यात आणखी काहीही. माझ्या माणसांच्या दलीला नाही गेला माझ्या आयुष्यात आणखी काहीही नाही. प्रभाकर अग्निहोत्री संपेलच, तुझा मुलगाही नाही वाचणार. योच त्यो आवाज आहे. योच त्यो आवाज आहे.